मध्ये पडलेला कर्ण आणि त्या कर्णाला त्याचा उदारत्व दाखवण्याकरता अर्जुनाला भगवान परमात्मा ब्राह्मणाच्या रूपामध्ये दोघे जण गेले आणि सांगितलं, अर्जुना माझ्या कर्णाचा उदार तुला पाहायचा आहे म्हणे, चल. बघितलं मी गेले, कर्णाचा मूर्तिशय्येवरती पडलेला आहे. कर्ण युद्धभूमीमध्ये रक्तबंबा अवस्थेमध्ये पडलेला आहे. त्याही अवस्थेमध्ये तिथे गेले आणि ब्राह्मण वेशामध्ये दोघे जण देव आणि अर्जुन गेलेले असताना त्या देवरूपी ब्राह्मणाला सांगितलं, अरे 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 मी तुझ्याजवळ थोड आशा करून आलो होतो, तुझ्याजवळ थोड आशा करून आलो होतो. माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नाकरता तुझ्याकडून काहीतरी द्रव्य कांचनदान मिळावं एवढ्याच मी तुझ्या जवळ आलो होतो. पण आता तुझी अवस्था मला अशी झालेली दिसते, माझं जाता मला काही भेटणार नाही, जातो म्हणे माघारी जातो. कर्णाची मुलगा आहे त्या ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण काका तुम्हाला तसं माघारी मी घातणार नाही. अरे पण आता तुझ्याजवळ काय आहे एवढे तुम्ही थांबा, जाऊ नका. तुम्हाला देण्याकरता माझ्याजवळ आहे, फक्त एक काम करा, तो माझ्याकडून पासून थोड्या अंतरावरती बाजूला पडलेला दगड आहे ना, तो दगड फक्त मला इथपर्यंत आणून द्या, मी तुम्हाला दान देतो. दगड आणून द्या. त्या ब्राह्मणाला सांगितलं, दगड मी तिथे तिथला तुला इथं आणून दिल्यानंतर तू काय करणार? काय नाही म्हटले, माझ्या